आता जगायचं म्हणलं ना तर अख्खं सोलायला लागतं ह्याच्यात. फोन काय आपण फोन सारखाच घेतोय, पण माणसानं बरं बोलायचं ना ती वाईट बरं वाटणार नाही. आता फोन नाही काय नाही, इंस्टाग्राम सारखं बघायचं, चेकिंग करायचं, किती लाईक आल्यात किती फॉलो आलेत असं तसं. पण आता ती काय आपल्याकडं नाही. आता एन्जॉय फुल करायचा बिग बॉसच्या घरात. आता फक्त माणसानं बरं बोलायचं, हसून खेळून जायचं. घरात आपल्याला एवढं माहित नाही आता कोण आहेत. अख्खी अनोख म्हणजे ओळखीची नसणार आहेत, ओळख आपल्याला करायला लागणार नाही. आता फोन नसला तरी मला करमून जातं, कारण मित्र चांगले भेटली तर त्यांच्याबरोबर खेळायचं, खुशीन राहायचं, एवढंच मला पाहिजे. दुसरं काय नाही. मला कुठलं स्वयंपाक परत काय येत नाही. मी एखादा मित्र नाही तर मैत्रीण करणार, त्यांना सांगणार हाताखाली करतोय, मग मला आता जेवण घाला. विकनेस म्हणजे माझं असं आहे, डोक्यात गेला की गोळी गती एका बुक्कीतच फटक्यात गेला म्हणजे वाईट सायको आहे. लय बेकार आहे. बिग बॉस हे शो ना मी दोनदा तीनदा बघितलाय. म्हणजे सारखे यांचे भांड कचकच असायचे ना, ती ह्यांग व्हायचो की असं का होतंय. हे असे एक अचानक खुश लागतात, अचानक भांड काढतात. म्हणजे ते मला कळलं तेव्हा तेच भाव असणार नाहीत, तेव्हा मला लय आनंद झालता. असं वाटलं कधी त्यांना भेटतोय आणि त्यांच्या पाया पडतोय आणि बिग बॉसच्या घरात कधी गुलीगती इंटली करतोय. कम बॅक गुलीगती इंटली होणार नाही आपले लय बॅक का